पहिला मुद्दा असा आहे की 1 ऑगस्ट 1924ला माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा अतिशय न्याय्य आहे. घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा, हा इथे महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो की जेव्हा घटनेमध्ये हा सवलतीचा कॉलम टाकण्यात आला, 2-4 कॉलम जेव्हा टाकण्यात आले, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भारतातल्या अनेक जातींना आरक्षण देण्यात तर आलंच, पण त्यांच्या जातीनिहाय वर्गवारी दिलेली आहे हे लक्षात घ्या. ते कशी की अनुसूचित जातीला 13% दिलं, अनुसूचित जमातीला 60% दिलं, VGNTला 4% दिलं, नोमॅटिक ट्राईबला 3% दिलं आणि ओबीसीला 35% दिलं. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच वर्गीकरण करून ठेवलं आहे ना घटनेमध्ये, हे आपण कसं विसरून चालतं. आणि ते वर्गीकरण माननीय न्यायमूर्ती माननीय भूषण गवळी साहेबांनी आपल्या लक्षात घेतलं, त्याचा अभ्यास केला की हे तर घटनेतच नमूद आहे. उपवर्गीकरण जे केलेलं आहे संख्येनुसार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आम्ही करणाऱ्या कोणी नाही ना, ते घटनेमध्ये आहे आणि ते संविधानात्मक आहे. म्हणून हा निर्णय 1 ऑगस्ट 2024ला माननीय भूषण गवळी साहेबांनी दिलेला आहे. तो अतिशय न्याय आहे आणि तो सगळ्यांनी मान्य केलाच पाहिजे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे आणि त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रात हा विषय गरजेचा आहे. आज महाराष्ट्र माता एकीकरण समिती नागपूर, हिंदू दलित बहुजन महासंघ नागपूर त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि संयुक्त आयोजनाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली असून ही पत्रकार परिषद महाराष्ट्रात आरक्षण वर्गीकरणाचा हा जो विषय सध्या चालू आहे त्याच्या समर्थनार्थ आहे. ही पत्रकार परिषद होऊ घातलेली असून या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दाजी सुलतान साहेब, हिंदू बहुजन महासंघाचे अध्यक्ष भिघाने साहेब, विश्व साहेब, अरुणजी डोंगरे साहेब, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतजी वानखेडे साहेब, नागेशजी मानकर साहेब, रवींद्रजी वानखेडे साहेब, शंकररावजी वानखेडे साहेब, चंटे साहेब. की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण त्वरित लागू करावे असा हा विषय आहे. आणि आपल्याला माहीत आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं, जे 7 जजेसच्या घटनापीठानं 1 ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक असा निर्णय दिलेला आहे. ज्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या अंतर्गत उपवर्गीकरण हे राज्यांना करता येईल. त्यात त्यांनी अधोरेखित केलं आहे की अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे हा होमोजिनियस नाही आहे. त्याचं कारण असं की या 69 ज्या जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये, त्या कोणत्याही बाबतीमध्ये विशेषतः शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्टिकोनातून समान नाही आहेत. समानता त्यांच्यामध्ये नाही आहेत. काही जाती पुढे गेलेल्या आहेत आणि काही जाती खूप मागे राहिलेल्या आहेत, आरक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाचं उपवर्गीकरण हे व्हॅलिड ठरवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात. हिंदू दलित बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश, तर मी भैयासाहेब बिघाने म्हणून संस्थापक अध्यक्ष या हिंदू दलित बहुजन महासंघामध्ये मागासवर्गीय हिंदू समाजांचे वाल्मिकी समाज, सुदर्शन समाज, खाटीक समाज, मातंग समाज, कर्मकार समाज, मांगारुडी समाज असे 58 जातीचा समावेश करून हिंदू दलित बहुजन महासंघ हा राज्यामध्ये काम करीत आहे. सर्वांच्या विकासासाठी आजचा जो विषय आहे की अनुसूचित जातीमधल्या 59 जातींच्या उपवर्गीकरणाचा विषय घेऊन आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. यामध्ये आताच मान्य श्री डोंगरे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी प्रमुख जे निकष आहेत उपवर्गीकरणाचे, आणि आमची सुद्धा आग्रहाची विनंती शासनाला आहे की हे जे उपवर्गीकरण जे होईल
ते आमच्या या 2 निकषाला धरूनच हे झालं पाहिजे असं म्हणणं आहे. 2 निकष म्हणजे पहिला निकष आहे की लोकसंख्येचा आधार घेऊन, फक्त लोकसंख्येचा आधार घेऊन त्याचं उपवर्गीकरण व्हायला नको. फक्त लोकसंख्येचं नाही, कारण सुप्रीम कोर्टाच्या GR मध्ये सुद्धा, साहेबांच्या निर्णयामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की फक्त लोकसंख्येचा आधार घेऊन उपवर्गीकरण करण्यात येणार नाही. तर या समाजांचा विकास झालेला आहे आणि ज्या समाजाचा विकास होत आहे किंवा कमी झाला आहे किंवा काही प्रमाणात झाला आहे, याचा जो मागासलेपणाचा सखोल अशा प्रकारचे चौकशी करून या ठिकाणी तो उपवर्गीकरण व्हायला पाहिजे, अशी हिंदू दलित बहुजन महासंघाची मागणी आहे. आणि हे जे आरक्षण उपवर्गीकरणचा जे मुद्दा होता, ते अनेक वर्षापासून हे मुद्दा महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित होता, कोर्टाकडे प्रलंबित होता. जेव्हा कोर्टाने निर्णय दिला तेव्हा हा मुद्द्याला चालना मिळाली. जे कोर्टाने निर्णय दिलेला आहे, अति मागासलेला जे समाज, या अति मागासलेला समाजमध्ये जे अनटू द लास्ट समाज आहे, जे सफाई कर्मचारी वर्ग आहे, मेहतर, वाल्मिकी, सुदर्शन जे समाज आहे, हे ह्या समाजाच्या आजपर्यंत आरक्षणाचा कोणताही लाभ मिळालेला नाही. म्हणून या समाजाच्या वतीने आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की जे कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याप्रमाणे जे मागासलेलापणा आहे, जे अनुशेष आहे, ते अनुशेष भरण्यासाठी या समाजाची परिस्थितीचे अवलोकन करून लोकसंख्याचा निकष न ठेवता त्यांच्या याने मागासलेल्यापणाचा निकष ठेवून त्यांच्या आरक्षण उपवर्गीकरणमध्ये या समाजाला सुद्धा याने न्याय मिळावा, असं आम्ही एक मेल पत्र महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना पाठवलेलं आहे. आणि आजही तुम्हाला सांगू इच्छितो की माझा मांगारोडी समाज आजही शिक्षणात 0% आहे. आजही रस्त्यावर भीक मागतो, त्याच्या हाताला रोजगार नाही. मग अशा वेळेस मांगारोडी समाजही शेड्यूल कास्टमध्ये येतो. मग अशा वेळेस वर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही? आणि जे वंचित पीडित मागासलेले आहे, बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलेलं आहे आणि राज्यघटनेमध्ये लिहिले आहे की सगळ्या घटकाचा विकास झाला पाहिजे. मग हाच घटक, असेच घटक जे वंचित राहतात, यासाठी आपल्याद्वारे मी महाराष्ट्र सरकारला एक निवेदन करतो की सगळ्या घटकाच्या, सगळ्या संघटनेचा एक अभ्यास करून जे काही वर्गीकरण अब कड करायचं आहे ते करायला पाहिजे. आणि जे मागासलेले समाज आहे तो शेड्यूल कास्टमध्ये 59 जाती जरी आहेत, पण त्या 59 जातीमध्ये मग आता तो बौद्धिस्ट असेल, महार असेल, मातंग असेल, मांगारोडी असेल, सांबार असेल, खाटीक असेल, वाल्मिकी असेल, त्या घटकाकडे लक्ष देऊन त्याचा विकास झाला पाहिजे. मी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती करतो. मी तर म्हणतो की संविधानाची तरतूद बाबासाहेबांनी संविधानामध्ये न्यायप्रणालीसाठी विविध कलमांच्या अंतर्गत तरतूद केलेली आहे. अति मागासलेला हा जो समाज आहे, एक प्रगत समाज आणि एक मागासलेला समाज अजूनही मागासलेपणात खितपत पडलेला आहे. त्याच्यामध्ये 59 जाती ज्या आहेत त्याच्यात 1-2 जाती सोडल्या तर बाकी सगळ्या अजूनही एकदम अत्यंत मागासलेल्या स्थितीत आहे. मग त्यांचा तर विकास झाला पाहिजे. मी म्हणतो की ज्या लोकांनी 13% आरक्षणाचा पूर्ण लाभ घेतलेला आहे, ज्यांना खरोखरच पूर्ण लाभ मिळालेला वास्तविकता आहे, त्या लोकांनी आम्हाला सुद्धा हात धरून थोडं वर उचललं पाहिजे. साथियों, हम भी मेहतर, वाल्मीकि, सुदर्शन समाज से आते हैं. आज 70 साल से हमारा समाज गंदगी का काम करते हुए आया और आज तक अभी उनका वर्गीकरण या उनका बारे में, आरक्षण के बारे में, और आरक्षण मिलता भी है 13% में, तो हमारे तक पहुंचता नहीं है. और मैं सरकार से निवेदन करूंगा और पत्रकार महोदय से भी निवेदन करूंगा कि ये वर्गीकरण जनगणना के आधार पर नहीं होना चाहिए, ये हमारी समाज की संख्या के आधार पर यह जनगणना होना चाहिए. क्योंकि 2011 की जो जनगणना हुई थी उसमें हमारी जनसंख्या 2,68,000 के करीब बताया गया, जिसमें कि लाखों की तादाद में महाराष्ट्र में हमारी समाज है, पर हमारी जनगणना के अंदर हमारी कमी कर दिया जाता है. इसलिए जनगणना
के माध्यम से ये वर्गीकरण नहीं, उपवर्गीकरण नहीं होना चाहिए। समाज के आधार पर वर्गीकरण देना चाहिए जिसमें कि हमारी समाज को कुछ लाभ मिले।